बालमित्रांनो, आज आपण उदाहरण संग्रह 5 व 6 सोडवण्यापूर्वी संख्येचे विस्तारित रूप काय असते आणि स्थानिक किंमत काय असते, ती कशी लिहितात आणि कशी काढतात हे समजून घेणार आहोत. इथे मी एक संख्या लिहिलेली आहे 27,65,043. आता ह्या संख्येतील अंक आपण अगोदर ह्या अंकाच्या कॉलममध्ये लिहूया. 3 4 0 5 6 7 आणि 2 ही संख्या आपण इथे लिहिलेली आहे 27,65,043. आता ह्या अंकाचे आपण स्थान लिहूया. जसे की आपल्याला संख्या वाचताना आपण स्थान शिकलेलो आहोत, एकक दशक, ते स्थान आपण इथे लिहून घेऊया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष. म्हणजे ही संख्या दशलक्ष ह्या स्थानापर्यंतची आहे. ही संख्या 7 अंकी आहे. आता आपल्याला या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे. खूप सोपं आहे. आपल्याला त्याचे स्थान जर माहीत असेल तर आपण स्थानिक किंमत सहज काढू शकतो. स्थानिक किंमत म्हणजे त्याच्या स्थानानुसार काढलेली त्याची किंमत. 3 हा एकक स्थानी आहे म्हणून 3ची किंमत ही 3च. 4 दशक आहे, दशक स्थानी असल्यामुळे 4 दशक म्हणजे 40. 0 हा शतक स्थानी आहे. आता इथे 0 आहे म्हणून शतक असेल तरीही 0च येणार. जर इथे दुसरी संख्या असती 2 3 4 5 तर त्याची किंमत ही 2 शतक असती तर 200 आली असती, 3 शतक असती तर 300 आली असती. परंतु इथे 0 असल्यामुळे 0 त्याची स्थानिक किंमत आलेली आहे. 5 हा हजार स्थानी आहे म्हणजे 5ची किंमत होईल 5,000. 6 हा 10,000 स्थानी आहे म्हणजे 6ची किंमत होईल 60,000. 7 हा लक्ष स्थानी आहे, 7ची किंमत होईल 7 लक्ष. आणि 2 हा दशलक्ष स्थानी आहे म्हणजे 2ची किंमत होईल 20 दशलक्ष, 20 लक्ष. अशा प्रकारे आपण त्यांच्या स्थानावरून ह्या अंकाच्या किमती इथे लिहिलेल्या आहेत. आता आपल्याला बघायचं आहे की विस्तारित रूप म्हणजे काय. जेव्हा आपण अंकांची स्थानिक किंमत काढतो, या स्थानिक किमतीला आपण जेव्हा बेरजेच्या स्वरूपात लिहितो तेव्हा तेच त्या संख्येचे विस्तारित रूप होते. म्हणजे कसे बघा, आता ही संख्या दिलेली आहे आपल्याला 27,65,043. आता आपल्याला संख्येचे विस्तारित रूप लिहायचे आहे म्हणजे तिच्या स्थानिक अंकातील स्थानिक किमतीची बेरजेच्या स्वरूपात आपल्याला लिहायचं आहे. कसं लिहू बघा. 20 लक्ष अधिक 7 लक्ष अधिक 60,000 अधिक 5,000 अधिक 0 अधिक 40 अधिक 3 हे झाले ह्या संख्येचे विस्तारित रूप. आता इथे तुम्ही बघितलं असेल शतक स्थानी 0 आहे. हा 0 आपण लिहिला किंवा नाही लिहिला तरी देखील चालते. म्हणजे ह्या संख्येचे विस्तारित रूप आपण अशा प्रकारे लिहू शकतो 0 वगळता. 20 लक्ष अधिक 7 लक्ष अधिक 60,000 अधिक 5,000 प्लस हा 0 आपण नाही लिहिला तरी चालतो, तो आपण वगळून घेऊया 40 अधिक 3. म्हणजे हे देखील विस्तारित रूप ह्या संख्येचे बरोबर आहे आणि हे लिखाण केलेले विस्तारित रूप देखील ह्या संख्येचे बरोबर आहे. 0 आपण लिहिला किंवा नाही लिहिला तरीही चालतो, परंतु जेव्हा संख्या त्याची तयार करता येते तेव्हा त्याच्या स्थानावर काहीच नाही तिथे म्हणजे तिथे आपल्याला 0 लिहावा लागतो. अशा प्रकारे आपण सहजरित्या संख्येचे विस्तारित रूप आणि स्थानिक किमतीवरून बेरजेच्या स्वरूपात विस्तारित रूप लिहू शकतो. आता आपण स्थानिक किमतीवर आधारित उदाहरण संग्रह 5 बघणार आहोत. उदाहरण संग्रह 5 मध्ये पहिला प्रश्न आहे, खालील संख्यातील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहा. म्हणजे इथे काही अंकाला अधोरेखित केलेला आहे, अंडरलाईन केलेला आहे, त्या अंकांची आपल्याला स्थानिक किंमत लिहायची आहे. ती स्थानिक किंमत लिहिण्यासाठी आपल्याला त्याचे स्थान माहीत असणे आवश्यक आहे. हे मी प्रत्येक उदाहरणामध्ये तुम्हाला सांगत आहे कारण स्थान माहीत असणे हे संख्या वाचन, लेखन, स्थानिक किंमत, विस्तारित रूप, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व क्रियांसाठी स्थान माहीत असणे आवश्यक आहे. एकक, द म्हणजे दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दल म्हणजे दशलक्ष.
इथे मी स्थान लिहिलेले आहेत. तर पहिली संख्या बघूया आपण. पहिली संख्या आहे 78,95,210. आपल्याला 7ची स्थानिक किंमत लिहायची आहे. 7 हा दशलक्ष स्थानी आहे, म्हणजे 7ची किंमत येईल 70 लक्ष किंवा 70 लाख. दुसरी संख्या आहे 14,95,210. यामध्ये आपल्याला 4 ह्या अंकाची स्थानिक किंमत लिहायची आहे. तर 4 हा अंक आहे लक्ष स्थानी, म्हणजे 4ची किंमत येईल 4 लक्ष. किंवा आपल्याला लक्षात राहण्यासाठी आपण स्थानिक किंमत लिहित असताना अंकाच्या पुढे जेवढे अंक आहेत दिलेल्या, समजा 4ची स्थानिक किंमत लिहायची आहे तर 4च्या पुढे 1 2 3 4 5 हे अंक आहेत, तर तेवढे शून्य आपण इथे लिहू शकतो. परंतु योग्य प्रकार तर हाच आहे की आपण स्थानानुसार त्याची किंमत लिहिणे. परंतु लक्षात ठेवण्यासाठी हाही चांगला मार्ग आहे. आता आपल्याला संख्या आहे 3,52,749. मध्ये आपल्याला 5ची स्थानिक किंमत काढायची आहे. 5चे स्थान आहे 10,000, म्हणजे 5ची किंमत येईल 50,000. त्यानंतर 50,000 इथे संख्या दिलेली आहे आणि शून्याची आपल्याला ह्या स्थानिक किंमत काढायची आहे. शून्य हा एकक स्थानी आहे, म्हणून त्याची स्थानिक किंमत येईल 0. आणि सांगायचं झालं तर शून्य हा जर कुठल्या जरी स्थानी असेल तरी शून्याची स्थानिक किंमत ही 0च राहते. त्यानंतर 5 नंबरची संख्या आहे 89,99,988. यामध्ये आपल्याला या 9ची स्थानिक किंमत काढायची आहे. हा 9 आहे 10,000 स्थानी. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 स्थान असे मोजूनही तुम्ही काढू शकता. किंवा 9च्या पुढे 1 2 3 4 शून्य आहेत, म्हणून डायरेक्ट 4 शून्य दिले तरीही बरोबर येणार. 9 हा 10,000 स्थानी असल्यामुळे 9ची किंमत येईल 90,000 रुपये. ही झाली त्या 9ची स्थानिक किंमत. आता आपल्याला पाहायचा आहे प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा आहे खालील संख्या विस्तारित रूपात लिहा. बालमित्रांनो, आत्ताच आपण पाहिले की संख्याची स्थानिक किंमत जर आपण लिहिली बेरजेच्या रूपात की ते त्या संख्येचे विस्तारित रूप होते. त्याप्रमाणे आपण आता ह्यांची स्थानिक किंमत लिहून यांचे विस्तारित रूप तयार करणार आहोत ह्या संख्यांचे. तर विस्तारित रूप लिहित असताना अगोदर मोठ्या स्थानावरच्या संख्येची किंमत लिहायची. म्हणजे इथं मोठ्या स्थानावर आहे 5. 5 हा कोणत्या स्थानावर आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लक्ष. म्हणून या 5ची किंमत येईल 50 लक्ष. आणि बरोबर बघा त्याच्यासमोर जेवढे अंक आहेत तेवढे शून्य त्याच्यासमोरही येणार. त्यानंतर 6 हा आहे लक्ष स्थानी, म्हणून 6ची किंमत येईल 6 लक्ष किंवा 6 लाख. त्यानंतर 4 हा 10,000 स्थानी आहे. 10,000 स्थानी आहे म्हणजे 4ची किंमत आली 40,000. 3 हा 1000 स्थानी आहे, म्हणून 3ची किंमत 3,000. अधिक 2 हा शतक स्थानी आहे, म्हणून 2ची किंमत 200. 1 हा दशक स्थानी आहे. 1 दशक म्हणजे 10. आणि 5 हा एकक स्थानी आहे, म्हणून 5ची किंमत जी आहे तीच राहणार. त्यानंतर दुसरी संख्या आहे 70,815. यामध्ये 70,000, 7 हा 10,000 स्थानी आहे, म्हणून 7ची किंमत येईल 70,000. 0 हा 1000 स्थानी आहे. शून्यची किंमत कुठल्याही स्थानी असेल तर 0. हा 0 लिहिला किंवा नाही लिहिला तरी देखील चालतो. 8 हा शतक स्थानी. 8 शतक म्हणजे 800. 1 दशक म्हणजे 10 आणि 5 एकक म्हणजे 5च. 3 नंबरच्या उदाहरणामध्ये 8 हा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 लक्ष स्थानी आहे, म्हणून 8ची किंमत झाली 8 लक्ष. अधिक 3ची 30,000. 10,000 स्थानी असल्यामुळे 30,000. 5 हा हजार स्थानी आहे, म्हणून 5,000 म्हणजे 5,000. 9 शतक म्हणजे 900. 9 दशक म्हणजे 90 आणि 9 एकक म्हणजे 9. चौथ्या उदाहरणामध्ये एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. 8 हा लक्ष स्थानी आहे, म्हणून 8ची किंमत 8 लक्ष. अधिक हा 8 10,000 स्थानी आहे, म्हणून त्याची किंमत 80,000. हा 8 हजार स्थानी आहे, म्हणून त्या 8ची किंमत आहे 8,000. हा 8 शतक स्थानी. 8 शतक म्हणजे 800. 8 दशक म्हणजे 80. अधिक 9 एकक म्हणजे 9च. त्याचप्रमाणे शेवटच्या उदाहरणामध्ये 92,32,992 मध्ये 9 हा आहे दशलक्ष स्थानी, म्हणून त्याची किंमत येईल 90 लक्ष. 90 लक्ष. 2ची किंमत येईल 2 लक्ष.
30,000 अधिक या 2ची किंमत 2,000 अधिक या 9ची किंमत 9 शतक म्हणजे 900, 9 दशक म्हणजे 90 आणि 2 एकक म्हणजे 2. अशा प्रकारे हे विस्तारित रूप आपण सहज सोडवू शकतो स्थान माहीत असेल तर. बघा प्रश्न 3 आहे, खालील संख्यातील प्रत्येक अंकाचे स्थान व त्याची स्थानिक किंमत लिहा. आता आपल्याला ह्या संख्येतील प्रत्येक अंकाचे स्थान लिहून त्या अंकाची स्थानिक किंमत लिहायची आहे. तर आपण सर्वप्रथम काय करूया, हे स्थान अगोदर आपण इथे लिहून घेऊया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. 7 अंकी संख्या आहे त्याच्यामध्ये, म्हणून 7 अंकापर्यंतचे स्थान आपण इथे लिहिलेले आहेत. आता पहिली संख्या आहे 35,705. या संख्येमध्ये एकक आहे 5 म्हणून त्याची किंमतही होईल 5च. दशक आहे 0, 0 असल्यामुळे अगोदर आपण ह्या अंकाचे स्थान लिहूया. हा 5 एकक, त्याची स्थानिक किंमत 5. 0 दशक म्हणजे त्याची स्थानिक किंमत ही 0च राहणार. या संख्येमध्ये 7 शतक आहे, तर त्या 7 शतक म्हणजे 700 त्याची स्थानिक किंमत राहील. 5,000 आहे, स्थान त्याचे 1000 आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत राहील 5,000. त्यानंतर 3 हा 10,000 स्थानी आहे म्हणून 3ची किंमत राहील 30,000. त्याचप्रमाणे दुसरी संख्या आहे 7,82,899. ती आपण अगोदर लिहून घेऊया. इथे 7,00,000मध्ये 9 हा एककस्थानी आहे, दशकस्थानी देखील 9 आहे, शतकस्थानी 8 आहे. त्यानंतर 2 हा 1000 स्थानी आहे, 8 हा 10,000 स्थानी आहे आणि 7 हा लक्षस्थानी आहे. ही आपण संख्या इथे लिहिलेली आहे 7,82,899 आणि ह्या संख्येचे स्थान आपण इथे समजून घेतलेले आहे. आता आपण त्याची स्थानिक किंमत लिहूया. 9 एकक म्हणजे 9च, 9 दशक म्हणजे 90, 8 शतक म्हणजे 800. त्यानंतर 2,000 स्थानी आहे म्हणून 2ची किंमत 2,000. 8 हा 10,000 स्थानी आहे म्हणून ह्या 8ची किंमत येईल 80,000. 7 हा लक्ष स्थानी आहे म्हणून ह्या 7ची किंमत येईल 7 लक्ष. अशा प्रकारे आपण दुसऱ्या संख्येचे देखील स्थान आणि त्यांच्या स्थानिक किमती इथे लिहिलेल्या आहेत. आता आपण तिसरी संख्या घेऊया. उदाहरणामध्ये या तिसरी संख्या आहे 82,74,508. एककस्थानी आहे 8, दशकस्थानी 0, शतकस्थानी 5, हजार स्थानी 4, 10,000 स्थानी 7, लाख स्थानी 2 आणि दशलक्ष स्थानी आहे 8. हे बघा आपण 3 नंबरची संख्या इथे लिहिलेली आहे स्थानानुसार 82,74,508. आता आपल्याला ह्या संख्येतील अंकाचे स्थान माहीत झालेले आहेत. आपण त्यांची स्थानिक किंमत लिहूया. 8 एकक म्हणजे 8, 0 दशक म्हणजे 0च राहील, 5 शतक म्हणजे 500, त्या अंकाची स्थानिक किंमत होईल 500. 4,000 स्थानी आहे म्हणून त्याची किंमत 4,000. 7 हा 10,000 स्थानी आहे म्हणून 7ची किंमत होईल 70,000. 2 हा लक्षस्थानी आहे म्हणून 2ची किंमत होईल 2 लक्ष. 8 हा दशलक्ष स्थानी आहे म्हणून या 8ची किंमत होईल 80 लक्ष. हे बघा आपण या तिन्ही संख्येतील अंकांचे स्थानही लिहिलेले आहे आणि त्याच्याखाली त्यांच्या स्थानिक किमती देखील लिहिली. संख्येचे विस्तारित रूप दिले आहे, त्यावरून संख्या लिहा. पहिली संख्या आहे 60,000 अधिक 4,000 अधिक 600 अधिक 70 अधिक 9. म्हणजे आपल्याला इथं 1000 स्थान आणि 10,000 स्थान एकत्र करून लिहायचे आहे. ही संख्या होईल 64,679. पुढची संख्या ही लक्षस्थानापर्यंतची आहे म्हणून ही संख्या होईल 9,20,000. 20,000 आणि 7,000 हे स्थान आपल्याला एकत्र करायचे आहेत. 27,805. त्यानंतर पुढची संख्या ही दशलक्ष स्थानापर्यंतची आहे. ही संख्या आहे 7 अंकी संख्या आहे. ही संख्या कशी लिहायची बघा. 20 लक्ष आणि 20 दशलक्ष आणि 3 लक्ष आपल्याला 2 स्थान एकत्र करायचे आहेत. हे होतील 23 लक्ष
60,000 आणि 9,000 हे दोन स्थान एकत्र मिळवायचे आहेत, होतील 69,000. त्यानंतर ही संख्या आहे 500 आणि पुढे 10 अधिक 7 म्हणजे 17. ही संख्या होईल 23,69,517. त्यानंतर पुढची संख्या ही लक्षस्थानापर्यंतची आहे. ही संख्या होईल 7,80,000 आणि 4,000 आपल्याला एकत्र करायचे आहेत, कारण 1000 आणि 10,000 आपण म्हणताना सोबत म्हणणार आहोत. 84,500. 500च्या पुढे कुठली अंक नाही आहे, त्यामुळे शेवटी 500च राहील. 7,84,500. त्यानंतर पुढची संख्या ही दशलक्ष स्थानापर्यंतची आहे. यामध्ये लक्षस्थान नाही म्हणजे तिथे 0 लिहायचं आहे आपल्याला. 80 लक्ष, लक्षस्थानावरती संख्या दिलेली नाही म्हणून आपण 0 लिहिलेला आहे. त्यानंतर 50,000 आणि इथे 1,000 आहे म्हणजे 51,000. इथे 600 म्हणजे 6 शतक, दशकस्थानी काहीच नाही म्हणजे 0. 600 हे 9 एकक स्थानचे, म्हणजे ही संख्या होईल 80,51,609.